बुद्ध जयंतीच्या दिवशी बाबासाहेबांनी जे सांगितले ते आजही आपल्याला अस्वस्थ करतं. कारण सत्य आजही तितकंच कटू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 3 मे 1950 रोजी नवी दिल्ली येथे बुद्ध जयंतीच्या निमित्ताने झालेले भाषण हे त्यांच्या वैचारिक प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाचे पर्व मानले जाते. स्वातंत्र्यानंतरच्या भारतात सामाजिक परिवर्तनाचा, नैतिक पुनर्जागरणाचा आणि समतेवर आधारित समाजरचनेचा विचार त्यांनी अत्यंत सखोलपणे मांडलेला या भाषणातून दिसून येतो. हे भाषण केवळ धार्मिक कार्यक्रमातील औपचारिक भाषण नव्हते, तर ते भारतीय समाजाच्या भविष्याबद्दलचा गंभीर चिंतनशील संदेश होता. या भाषणातून बाबासाहेबांनी बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचे आधुनिक संदर्भात महत्त्व स्पष्ट केले आणि भारतीय समाजाला नव्या दिशेने विचार करण्याचे आवाहन केले. 1950 हे वर्ष भारताच्या इतिहासात विशेष महत्त्वाचे होते. भारताचे संविधान लागू झाले होते आणि देश लोकशाही मार्गावर पुढे जात होता. मात्र सामाजिक वास्तव पाहता जातीभेद, अस्पृश्यता, आर्थिक विषमता, अज्ञान आणि अंधश्रद्धा या समस्या जशाच्या तशा कायम होत्या. अशा परिस्थितीत बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमात बाबासाहेबांनी बुद्धांच्या विचारांचा पुनरुच्चार करणे म्हणजे केवळ धर्मप्रवचन नव्हते, तर ते सामाजिक क्रांतीचे आवाहन होते. बाबासाहेब स्वतः बुद्धांच्या विचारांनी खोलवर प्रभावित होते आणि पुढे 1956 मध्ये त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारून कोट्यावधी अनुयायांसोबत धर्मांतर केले. याची बीजे या काळातील त्यांच्या भाषणात स्पष्टपणे दिसून येतात. या भाषणात बाबासाहेबांनी सर्वप्रथम भगवान बुद्धांच्या जीवन कार्याचा उल्लेख केला. बुद्ध हे केवळ धार्मिक गुरु नव्हते, तर ते एक महान समाजसुधारक, तत्त्वज्ञ आणि मानवतावादी विचारवंत होते, असे त्यांनी ठामपणे मांडले. बुद्धांनी तत्कालीन समाजातील जातीय विषमता, ब्राह्मणवादी कर्मकांड, अंधश्रद्धा आणि अन्याय यांचा तीव्र विरोध केला होता. बाबासाहेबांनी सांगितले की बुद्धांनी माणसाला माणूस म्हणून समान मानले, जन्मावर नव्हे तर कर्मावर आधारित मूल्यव्यवस्था दिली आणि करुणा, मैत्री, प्रज्ञा व समतेचा मार्ग दाखवला. त्यामुळे बुद्धांचे विचार आजच्या आधुनिक समाजासाठी अधिकच उपयुक्त आहेत. बाबासाहेबांनी आपल्या भाषणात नैतिकतेवर विशेष भर दिला. त्यांनी सांगितले की कोणताही समाज फक्त कायदे आणि संविधानामुळे महान होत नाही, तर तो समाजातील नागरिकांच्या नैतिक मूल्यांवर आधारलेला असतो. बुद्धांनी दिलेली पंचशील, अहिंसा, सत्य, करुणा आणि संयम ही मूल्ये केवळ धार्मिक आचार नाहीत, तर त्या एक सशक्त सामाजिक नीती आहेत. भारताला खऱ्या अर्थाने बलवान आणि एकसंध बनवायचे असेल तर या मूल्यांचा स्वीकार करणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी ठामपणे मांडले. या भाषणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे बाबासाहेबांनी धर्म आणि समाज यातील नात्याबद्दल केलेली चर्चा. त्यांनी स्पष्ट केले की धर्म हा केवळ कर्मकांग किंवा देवपूजा नसून तो माणसाच्या आचार-विचाराला दिशा देणारा असावा. जो धर्म माणसामाणसात भेद निर्माण करतो, अन्यायाला समर्थन देतो किंवा माणसाला गुलाम बनवतो, असा धर्म समाजासाठी घातक आहे. बुद्धांचा धम्म मात्र विवेक, समता आणि स्वातंत्र्यावर आधारित असल्याने तो खऱ्या अर्थाने मानवमुक्तीचा मार्ग दाखवतो, असे त्यांनी सांगितले. या विचारातून बाबासाहेबांचा हिंदू धर्मातील जाती व्यवस्थेवरील टीका अप्रत्यक्षपणे पण ठळकपणे जाणवते. बाबासाहेबांनी बुद्धांच्या विचारांचा संदर्भ देत शिक्षणाचे महत्त्वही अधोरेखित केले. बुद्धांनी अंधश्रद्धेऐवजी प्रज्ञेला महत्त्व दिले. प्रश्न विचारण्याची, विचार करण्याची आणि अनुभवाच्या आधारे सत्य शोधण्याची शिकवण दिली. बाबासाहेबांनी सांगितले की भारतीय समाजाला जर प्रगती करायची असेल तर शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तर्कशक्ती यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. केवळ परंपरा म्हणून एखादी गोष्ट स्वीकारण्याऐवजी तिचे कारण, तिचा परिणाम आणि तिची उपयुक्तता तपासली पाहिजे. ही बुद्धांची शिकवण आजच्या काळात अत्यंत महत्त्वाची आहे. या भाषणातून बाबासाहेबांनी सामाजिक समतेचा मुद्दा अत्यंत ठळकपणे मांडला. त्यांनी सांगितले की बुद्धांचा धम्म हा समतेचा धम्म आहे. तो उच्च-नीच, शुद्ध-अशुद्ध, स्पृश्य-अस्पृश्य अशा भेदांना थारा देत नाही. भारतातील दलित, शोषित आणि वंचित वर्गांना बुद्धांचा संदेश विशेष आशादायी आहे, कारण तो त्यांना आत्मसन्मान, स्वाभिमान आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देतो. बाबासाहेबांनी हेही स्पष्ट केले की केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळवून उपयोग नाही, जोपर्यंत सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळत नाही. बुद्धांचा मार्ग हा सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्तीचा मार्ग आहे. भाषणात त्यांनी भारतीय इतिहासाचाही उल्लेख केला. भारतात बौद्ध धर्माचा सुवर्ण काळ होता. तेव्हा समाज अधिक समतावादी, विवेकी आणि सहिष्णू होता. परंतु नंतरच्या काळात बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला
आणि त्याचबरोबर जातीव्यवस्था, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमता अधिक बळावली. बाबासाहेबांनी या ऐतिहासिक वास्तवाकडे लक्ष वेधून भारतीय समाजाला आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की भारताला पुन्हा एकदा महान बनवायचे असेल तर बुद्धांच्या विचारांकडे परत जाणे आवश्यक आहे. या भाषणात बाबासाहेबांचा सूर केवळ टीकेचा नव्हता, तर तो प्रेरणादायी आणि आशावादी होता. त्यांनी लोकांना निराश न होता परिवर्तनासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. समाजातील प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या जीवनात बुद्धांच्या तत्वांचा अवलंब केला तर मोठा बदल घडू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. करुणा, मैत्री, सहिष्णुता आणि विवेक या गुणांनी परिपूर्ण समाज घडवण्याचे स्वप्न त्यांनी या भाषणातून मांडले. 3 मे 1950चे हे भाषण पुढे बाबासाहेबांच्या वैचारिक वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरले. यानंतरच्या काळात त्यांनी बौद्ध धम्माचा अधिक सखोल अभ्यास केला आणि अखेरीस 1956 मध्ये नागपूर येथे बौद्ध धम्म स्वीकारून कोट्यावधी अनुयायांसोबत धर्मांतर केले. त्यामुळे 1950 मधील हे भाषण केवळ एका कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता ते एका मोठ्या ऐतिहासिक परिवर्तनाची नांदी ठरले असे म्हणावे लागेल. आजच्या काळातही या भाषणाचे महत्त्व कमी झालेले नाही, उलट ते अधिकच वाढले आहे. जातीय तणाव, धार्मिक असहिष्णुता, सामाजिक विषमता आणि नैतिक मूल्यांचा ऱ्हास अशा समस्या आजही आपल्या समाजात दिसून येतात. अशा परिस्थितीत बाबासाहेबांनी बुद्ध जयंतीच्या दिवशी दिलेला संदेश आपल्याला योग्य दिशा दाखवतो. समता, बंधुत्व, स्वातंत्र्य आणि करुणा या मूल्यांवर आधारित समाज घडवणे हेच खरे बुद्धांना आणि बाबासाहेबांना अभिवादन ठरेल. एकूणच 3 मे 1950 रोजी नवी दिल्ली येथे दिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बुद्ध जयंतीवरील भाषण हे भारतीय सामाजिक विचारांच्या इतिहासातील एक अत्यंत मौल्यवान दस्तऐवज आहे. त्यातून बुद्धांचे तत्वज्ञान, बाबासाहेबांची सामाजिक दृष्टी, भारतीय समाजाची स्थिती आणि भविष्याची दिशा या सर्वांचा सखोल विचार दिसून येतो. हे भाषण केवळ वाचताना किंवा अभ्यासताना केवळ इतिहास समजत नाही, तर आजच्या जीवनासाठीही एक नैतिक आणि वैचारिक मार्गदर्शन मिळते आणि म्हणूनच हे भाषण आजही तितकेच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे.